बघा मित्रांनो, बघा या दाजीनं सरी गल्ली साफ करून टाकली, झाडून घेऊन सही ना. बघा एवढं स्वच्छ काम करते हे दाजी. बघा एवढं मेहनतीचं काम करतं आणि तरी पण काही लोक आहे ना खूप त्रास देतात विनाकारण. एखाद्या गरीबाला ना कधी त्रास देऊ नये एक सांगते, कारण की इथंच फेडावं लागत आहे. कर्म हे इथंच फेडावं लागतं, हे ध्यानात असू दे. आणि ज्यांना म्हणाले ना हे त्यांना समजतंय, त्यांना बरोबर टोचतंय. तर भावना बहिणं बघा, हा बघा असे गल्ले झाडते बघा दाजी. बापरे काय कचरा. आजी काढी गेली तरी काय ओ मामा, आजी काढी गेली तरी तुम्हाला नगरपालिकेचे मामा आजीकडे आले झाडाला आमच्याकडे. बघा सुट्टी झाली त्यांना 5 वाजता, आता इकडे आलेत घरी आणि बघा सर अंगण साफ करून टाकले. दाजी झालं थोडं मामा. हे बघा कुठलं झाडले बघा, आता तुम्हाला दाखवते मी. हे बघा बघा कसं झाडलंय बघा, चकचक केलं हे का. बघा बघा कसं चकचक केलं पाहुणं बहीण. हे बघा हे का. बघा इकडं पण जाळ लावला, तिकडं केलं असतं पार, पण आम्ही आवाज दिला म्हणलं बस झालं तिकडं नका घेऊ. बघा वकील मामाचं दार पण झाडलंय. बघा बरं भावना बहीण आहे का. एवढं काम का असं की एवढं चांगलं स्वच्छ काम करून पण लोक जळतात. माझ्यावर माझ्या दाजीवर बळत जळतात. पण खरी जाऊ का, माझ्या दाजीवर आमच्यावर जे जळत आहे ना, माझ्या नवऱ्यावर विनाकारण जे जळत आहे त्याचं कधीच चांगलं होणार नाही. सत्यानाश होणार त्याच्यावाला, सत्यानाश. खरी गोष्ट सांगायचा, खाना खराब होणार. हे बघा हे का, मला हातात सुद्धा घेता येणार ते झाडू. असे झाडते ते नगरपालिकामधलं असं झाडते. सवय लागली ना झाडायची. सकाळी जायची दाजी 5 वाजता 4 वाजता, कधी कधी 4 वाजता, कधी कधी 3:30 वाजता. बघा टाका मग एक कमेंट, लाईक कमेंट शेअर करीत होता व्हिडिओ.